काही वर्षापूर्वी दक्षिणेतील कांतारा नावाचा चित्रपट आला. कन्नड संस्कृती या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला आणि ही जी काही कलाकृती तयार केली त्या कलाकृतीला अक्षरशः प्रेक्षकांनी दाद दिली आणि हा चित्रपट सुपर डुपर ब्लॉकबस्टर ठरला. तेव्हा मी विचार करायचो की अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या संस्कृती आपल्या महाराष्ट्रात कितीतरी आहेत, मग त्या आम्ही मोठ्या पडद्यावर का मांडू शकत नाही. मित्रांनो, मी पालघर जिल्ह्यातला आहे आणि आमच्याकडे आहे ना विविध प्रकारचे बोहाडे म्हणजे जगदंबा उत्सव अगदी गावोगावी होतात. संध्याकाळी 7-7:30 वाजेपासून सुरू होणारे हे बोहाडे दुसऱ्या दिवशी सकाळी 9-10 वाजेपर्यंत चालतात. तर अशा विविध प्रकारच्या संस्कृती आहेत. कोकणातलं सांगायचं झालं तर कोकणामध्ये शिमगोत्सव आहे, दशावतार आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, इथे विविध प्रकारच्या अशा संस्कृती आहेत, त्या आपण मोठ्या पडद्यावर का मांडू शकत नाही. असा विचार करत असताना झी स्टुडिओने दशावतार या चित्रपटाची घोषणा केली आणि कोकणातला हा दशावतार नाट्य प्रकार आता मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या माध्यमातून येणार आहे. आता दशावतार आणि कोकणाचं एक वेगळं नातं आहे, ते तुम्हाला काय वेगळं सांगायला नको. दशावतार म्हणजे कोकणी माणसाचा जीव. यात्रा उत्सव जिथे असतील ना, म्हणजे यात्रा उत्सवाला लोक एक निमित्त म्हणून जातात, खरं तर त्यांना दशावतार पाहायचा असतो. विष्णूच्या 10 अवताराची कथा या दशावताराच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने ती लोक मांडतात. बघा, बघणारी लोक तर आवर्जून पाहतातच. लहान लहान मुलांना सुद्धा माहिती असतं की आता या दशावतारात काय घडणार आहे, तरी सुद्धा रात्री 9 वाजेपासून ही लोक त्या दशावतार नाटकाचा खेळ पाहायला जातात. ते अक्षरशः पहाटेपर्यंत लोक थांबून हे सगळं बघत असतात, माहीत असून सुद्धा. का तर आमची ही संस्कृती आहे, आमचा अभिमान आहे, आमचा स्वाभिमान आहे, ते आम्हाला पाहायचंच आहे. हे तर पाहणाऱ्यांचं मत आहे. परंतु याच्यामध्ये काम करणारे कलाकार सुद्धा बघा, दिवसभर काम करतात, थकतात, तरी सुद्धा दशावतार जाऊन नाटक करतात, ते खेळ करतात. या खेळासाठी लागतं तरी काय? एक छोटासा तंबू, 2-3 बाकडे आणि जे काही थोडंसं मेकअपचं सामान, तेही त्यांनी घरून आणलेलं असतं. ते स्वतःच आपल्या चेहऱ्यावरती लावतात. ते मेकअप महत्वाचं नाही, तर आपण जे काही सादरीकरण करू ते महत्वाचं आहे. आणि अक्षरशः रात्री 9-10 वाजता सुरू होणारा हा दशावताराचा खेळ अगदी पहाटेपर्यंत चालतो आणि प्रत्येकाच्या तोंडपाठ असलेले ते डायलॉग, म्हणजे जो प्रेक्षक त्याच्याही तोंडपाठ ते डायलॉग असतात आणि जो अभिनय करतो, जी काही व्यक्तिरेखा, जी काही भूमिका जो कलाकार सादर करतो, त्याच्याही अक्षरशः तोंडपाठ ते डायलॉग असतात. तर हीच कलाकृती आता मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना सगळ्यांना पाहता येणार आहे, दशावतार. मित्रांनो, विष्णूचे 10 अवतार खूप छान पद्धतीने या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न या टीझरच्या माध्यमातून केलेला दिसतोय. मित्रांनो, या दशावतार चित्रपटाचा टीझर पाहिल्यावर मला एवढंच सांगायचं आहे की हेच आम्ही पाहू इच्छितो, आम्हाला हेच पाहायचं आहे. ते कॉमेडी, त्यानंतर ते भंकस लव्ह स्टोरी दाखवण्यापेक्षा ही जी काही मातीतली संस्कृती आहे ना, ती दाखवा, तीच आम्हा प्रेक्षकांना पाहायची आहे. आणि काय सुंदर असा टीझर आपल्या समोर आलेला आहे. ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं जे काही बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते सुरेख आहे आणि त्यामध्ये कांताराचा फील एक आपल्याला येतो. म्हणजे त्या चित्रपटाची मी तुलना करणार नाही, परंतु पहिल्यांदा जे काही जंगल असेल किंवा मग जी आग पूर्ण अशी राऊंड मध्ये दाखवली, ते अगदी कांतारासारखाच फील आणते. पण खूप छान पद्धतीने विष्णूचे 10 अवतार आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये जो काही दिलीप प्रभावळकर सर यांचा जो काही लुक दिलाय ना, तर या लुक मधनं, त्या फेस मधनं भरपूर काही त्या लेखकाला, दिग्दर्शकाला खूप काही सांगायचं आहे, ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय. मला असं वाटतंय की एक फार मोठा, फार चांगला, एक चांगला विषय घेऊन हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. आणि विशेष करून त्याच्यामध्ये कातळ शिल्प जी काही आहेत, जी आपण कोकणामध्ये बघितले असतील किंवा त्याच्याबद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, तर त्या कातळ शिल्पाचा इतिहास आपल्याला त्या चित्रपटाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला, ऐकायला मिळेल. दशावतारासारखा जो काही खेळ आहे कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे. अगदी लहान बाळाला सुद्धा माहिती आहे की आता काय घडणार आहे, कुठले डायलॉग आता बोलले जाणार आहेत. तरीही ती लोक अक्षरशः रात्रभर जागून 10 वाजेपासून जी बसलेले असतात, ते पहाटे अगदी 4-5 वाजेपर्यंत जोपर्यंत हे खेळ रंगत असतात तोपर्यंत अक्षरशः ते थांबून ते सगळं नाटक, तो सगळा खेळ, ती दशावताराची गोष्ट अक्षरशः पाहतात आणि जगतात. ही गोष्ट आता मोठ्या पडद्यावर येणार आहे आणि त्यासारखी मोठी गोष्ट नाही. तर मला तरी हा टीझर खूप आवडला. तर सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ही दशावताराची गोष्ट 12 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येते.
तुम्हाला या चित्रपटाचा टीझर कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.